आपण आता आहोत पश्चिम भुदरगड तालुक्यातील मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाडगाव या गावामध्ये. मधमाशी पालनातून येथे शेतकरी उत्तम प्रतीचा मध तयार करतात. आज आपण तांब्याची वाडी येथील एका शेतकरी श्री चंद्रकांत हनफोडे यांची भेट घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत मध कसा काढला जातो, तसेच मधमाशांचे शेतीतील महत्त्व काय आहे. पेटी भरत असताना आपल्याला एखादी वसाहत दिसली तर आपल्याला पहिले बाबा ती बिळात असो की झाडात असो ती वसाहत ऐकते कशी, ही कुठं आहे, ह्याला आणि कुठे जागा आहे का, हे सगळा अंदाज करूनच त्याच्या मापातच बीळ करायचं आहे. हळूवार पोळ्या काढायच्या, पटापटा ओढून काढायला नाही. पोळ्याची अजिबात ब्रिडिंगची पोळी मोडता नाही, त्याची ब्रिडिंगची नुकसान होता नाही. आज पोळ्या व्यवस्थित ज्याच्या पेटल्या असतात तशा बांधायच्या. वसाहत बरं असते हळूवार माशा बाया दोडीतनं हातान काढायच्या. राणी लई चपळ असते माशांपेक्षा, 3 पटीन ती जाड असते. राणी एकच असते. किती वसाहत मोठी असली तरी 2 राहू शकत नाही. ती राणी जाईल तिकडे ती वसाहत जाणार. पोटाला जरा बी हात लावून जात नाही, कारण त्याच्यात जवळजवळ नाही कितीतरी हजारो अंडी असतात त्याच्या पोटात. तुम्ही सगळी वसाहत पूर्ण भरला आणि राणी जरी बाहेर राहिली ती वसाहत सगळी बाहेर येणार. आणि समजा पेटी भरत आहे, तुम्ही फक्त राणी तेवढी एक आत घातला आणि 4 मास्क घातला की राणी जेवढी मास्क जेवढी कुठनं बाहेर असतील ती सगळी आपोआप येणार. समजा राणी आत गेली यातनं राणी येऊ शकत नाही, हे जाम लावून घ्यायचं. मग बाकीचे मास्क यातनं बरोबर जातात. नवीन राणीला 21 दिवसात 3 वेळा मिटिंगला बाहेर जाते. म्हणजे त्या नरांचा आणि राणीचा जो संभोग होतो आत पेटीत होत नाही, बाहेर वाऱ्यावर होतो. एकदा तुम्ही इथे पेट ठेवला पण ते आपल्याच घरात येणार, दुसऱ्या घरात आले ती फायटिंग होणार, मारामारी होणार. दुसऱ्या घरात दुसरी माशी घेणार नाही. हळूवार असा उघडायचा. असा हे आता 8 फिल्मे आहेत. 8 फिल्म्यापैकी मध 2च फिल्मेतनी केलंय. ते जराशी वर फुंकर मारायची, जराशी न कळत, जास्त बी नाही. हा आता शिल मध केल्याने ही माशी हळूहळू झाडायच्या. आता पेटीतच पडायला पाहिजे. या माशी याच्यावर बसणार, या पोळ्याचा मध काढून येणार इथेच टाकणार त्या जागेवरनी. बाकीच्या फिल्मेतनी त्यांनी मध केलाय नाही. बघा त्या कशा फिल्मे आहेत, केलाय नाही ना. हा तेव्हा असं शिल काढायचा. असा शिल होणे म्हणजे काय होणे की यातला पाण्याचा अंश उडवून सगळा पूर्ण मध झाला प्युअर तर शिल करतात ते. शिल तो करत नाही